डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, अध्यक्ष महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर। आज भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरतर्फे पश्चिम विभागामध्ये प्रभाग 19, 20 आणि 21 ही आज बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये शक्ती केंद्र प्रमुख, त्याचबरोबर बूथ प्रमुख आणि इच्छुक उमेदवार हे उपस्थित होते। या बैठकीसाठी प्रभारी असलेले अरविंदजी डोणगावकर, त्याचबरोबर क्रांती चौक मंडळ अध्यक्ष सचिन बुगळे यांनी मार्गदर्शन केलं। आणि या मार्गदर्शनामध्ये किंवा ही जी आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचे नेते अमितभाई शहा यांनी म्हणलेलं आहे की बूथ जिता इलेक्शन जिता, तर त्याच पद्धतीने प्राणमंत्र दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांनी, उमेदवारांनी आणि त्याचबरोबर बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख कशा पद्धतीनं कार्य केलं पाहिजे याविषयी माहिती। त्याच्यानंतर सीचे बूथ आहे 50 पेक्षा खाली 40, 30 असं जर पर्सेंटेज मध्ये मतदान आपल्याला मिळण्याची शक्यता आहे। अशा ठिकाणच्या बूथला आपण सीचं बूथ म्हणून त्याच्यावर सी क्रमांकावर फुली मारून द्यायची किंवा हे बूथ सी क्रमांकाचं आहे। कारण जे बूथ आपलं सी आणि डी मध्ये जाणार आहे त्या बूथवर काम करण्यासाठी आपल्याकडे अजून 1-1.5 महिन्याचा वेळ आहे। म्हणून सी क्रमांकाचं बूथ असेल, डी क्रमांकाचं बूथ असेल तर बिनधास्त त्याच्यामध्ये आपण ते लिहून द्यायचं आहे। आपल्या बूथ मध्ये सरकारी कर्मचारी, कारण आपण सरकारमध्ये आहे, वर खाली आपलं सरकार आहे, तर सरकारी कर्मचाऱ्याची आवर्जून यादी घ्यायची, सरकारी कर्मचाऱ्याची यादी घ्यायची आणि त्यांचे नाव, मोबाईल नंबर, कुठं काम करतात हे सुद्धा आपल्याला ह्या बूथ मध्ये नोंदवायचं आहे। इथंही 5च कप्पे दिलेले आहेत, पण कप्पे जर वाढवायचे असेल तर लिहू शकता, या मागच्या पानाला इकडून पण लिहू शकता, असं काही नाही की त्याच ठिकाणी लिहिलं म्हणून। त्याच्यानंतर बचत गट किंवा संस्था, सेवाभावी संस्था, शाळा, याच्यापूर्वीच आता सांगितलं मी, याचे जे प्रमुख लोक आहेत बचत गटाचे जे आहे, तर त्यांचा बचत गट जे काम करतात, समजा एखाद्या बचत गटाचा पापडाचा उद्योग आहे तर ते लिहून घ्यायचं, अमुक अमुक महालक्ष्मी बचत गट, याचा संपर्क काय, पत्ता कुठे चालतो, शिवशंकर कॉलेज समजा, त्यांचा उद्योग काय, पापड बनवते, लोणचं बनवते, अजून काय जे काय असेल ते, तर त्याच्यामध्ये आपण तो संपर्क नंबर त्यांचा घेऊन टाकायचा, म्हणजे ते काय कामकाज त्यांचं आहे आणि आपल्याला संघटनेच्या माध्यमातून त्यांना काही संपर्क केलाय का, आपल्याकडून काही त्यांना लोन मिळाले का, किंवा मग पंतप्रधानांच्या योजनेतून, मुख्यमंत्र्यांच्या योजनेतून, हे आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे जेणेकरून की ते आपलं स्वागत करतात का नाही किंवा आपल्या विचाराचे आहेत का नाही हे आपल्याला त्याच्यातून समजणार आहे। महिला, प्रभावशाली महिला यांची पण आपल्याला नोंद घ्यायची आहे। प्रभावशाली महिला कसं म्हणायचं आपल्याला, एखाद्या महिलांचं भजनी मंडळ असतं, एखाद्या महिलाचं महिलांचा मोठा गट असतो, एखाद्या महिलांचं स्वतःचं वैयक्तिकच चांगला प्रभाव असतो, एखादी कीर्तनकार असते, एखादी महिला समाज हितासाठी काम करत असते, तर अशा जे प्रभावशाली महिला आहेत त्यांची पण यादी आपल्याला आपल्या याच्यामध्ये नोंदून घ्यायची, आपल्या या फॉर्मवर भरून द्यायची। त्याच्यानंतर मायक्रो ओबीसी, छोटा समाज, आता जालूभाऊनं सांगितलं होतं की छोटे छोटे जे समाज आहे, सुतार असतील, लोहार असतील, अजून काही छोटे असतील, तर त्या समाजाचे मायक्रो ओबीसीचे 30 मतं, 40 मतं, 20 मतं, 50 मतं असे मतदान असतात। त्या लोकांच्या प्रमुख व्यक्तीला भेटून मायक्रो ओबीसीची मतदाराची संख्या जाणून घ्यायची आणि जाणल्यानंतर ते नेमकं इथंच राहतात का, ते इथं सगळ्याची नावं आहेत पण ते इथं नाही, तर त्याच्या प्रमुखाकडून त्यांना संपर्क करायचा आणि मायक्रो ओबीसीची नोंद आपल्या या फॉर्मवर घ्यायची, त्याची मतदार संख्या, त्यांच्यामध्ये जो प्रभावशाली व्यक्ती आहे त्याचं नाव आणि त्या व्यक्तीचा संपर्क नंबर, पत्ता हे आपण आपल्या फॉर्मवर भरून घ्यायचे। आपल्याकडे लिहून ठेवा, जेणेकरून की आपल्याला निवडणूक कामाला येईल। आता याच्यामध्ये मात्र प्रभावशाली जे व्यक्ती आहे, जे प्रमुख व्यक्ती आहे, अशा व्यक्तीचे नाव विरोधी पार्टीच्या त्याच्या बाजूला त्याच्या पक्षाचं नाव लिहायचे आणि त्याचा पत्ता, व्यवसाय आणि संपर्क घेतला तरी चालेल। संपर्क याच्यामध्ये लिहून दिलाय, त्याचा संपर्क क्रमांक घ्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा। हे काम झाल्याच्या नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये बाहेर गावी आपले मतदार जर बाहेर गावी असतील तर त्या मतदाराला वेळेच्या अगोदर आपण संपर्क करून मेसेज पाठवून निरोप देऊन आपण सांगू शकतो की बाबा अमुक अमुक तारखेला मतदान आहे किंवा निवडणूक येऊ घातलेले आहे, तुम्ही बाहेर गावी राहता, तुमचा संभाजीनगरमध्ये कधी प्रवास की बाबा मतदान आले, मला प्रायव्हेट पेपरचा आपला जे पोलशीट आहे ते आलेली आहे, पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की दादा